पुण्याहून सोलापूरच्या दिशेने धावणाऱ्या शिवशाही बसच्या प्रवाशांसोबत धक्कादायक प्रकार घडला। मध्येच हायवेवर बस थांबवण्यात आली आणि पुढे अक्षरशः काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। समोर आलेल्या माहितीनुसार संबंधित शिवशाही बस पुण्याहून सोलापूरकडे नियमित फेरीसाठी निघाली होती। बसमध्ये लहान थोर प्रवासी होते। प्रवाशांना घेऊन जात असताना दौंड तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत अचानक एका 4 चाकी वाहनानं बस समोर आडवी गाडी लावून बस थांबवण्यात आली। यानंतर 4 ते 5 जणांनी कारमधून उतरून बसमध्ये घुसून चालकाला जबरदस्तीनं बाहेर ओढलं आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे बसमधील प्रवासी प्रचंड घाबरले। काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। मारहाणीत चालकाच्या डोक्याला हातापायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सुदैवाने या घटनेत इतर कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाहीये। मारहाणीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। किरकोळ वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जाते आहे। घटनास्थळावरून पसार झाले। या प्रकरणी बस चालकाच्या फिर्यादीवरून दौंड पोलीस ठाण्यात 4 ते 5 अज्ञात आरोपी व्यक्तीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। परिसरातील CCTV फुटेज तपासून आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे।